मला नाही आवडत हे तुमचं काय चाललंय? हे बघ म्हणजे एक तर आपली परिस्थिती खराब आहे, खूप आपल्यावर कर्ज झालं, काही गोष्टी मनात जरी नसल्या तरी करावं लागतात. तुझे पप्पा आहेत ते, तू त्यांचं ऐकलं पाहिजे. नाही काय तर आपण सोबत तर जाऊ शकतो ना त्यांच्या. ठीक आहे चल, तू म्हणतेस तर येतो. थोडं समजदारपणा घ्यायचा, चिडचिड करू नको. ठीक. चालायचं मग? हो. चल. बापांची खूप अडचणी आहेत. बर. माझ्यावर खूप कर्ज झालेलं आहे. बर. बापांचं घरातही काय भांडण होत असतं, मुलं ऐकत नाही. म्हणून आम्ही गुरूंकडे गेलो, तर त्या गुरूंनी सांगितलं की तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, तर तुम्हाला नारायण नागबली त्रिपिंडी करावी लागेल असं त्यांनी सांगितलं. पण माझा मित्र म्हणे की तुम्ही महाराजांना भेटा, हे सगळं काही करण्याची काही गरज नाही. महाराजांना तुम्ही भेटलात तर तुमचं संकटाचं निवारण होईल असं मित्रांनी सांगितलं, म्हणून तुमच्याकडे आलो आहे मी. आता तुम्हीच मार्गदर्शन करा आम्हाला. किती माणसं आहे तुमच्या कुटुंबामध्ये? ठीकच आहे. आणि तुमच्या घरामध्ये कोण मयत झाले? नाही, तसं आई वडील तर नाही आहेत मला. म्हणजे आई वडिलांनी मयत झालेली? हो. कारण पितृदोष हा जे पूर्वजांचे जे शापित योग आहे त्याच्यामुळे पितृदोष होतो. ज्याच्या पत्रिकेमध्ये राहू आहे, महादशा आहे राहूची, त्याला पितृदोष होतो. आणि तो पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्या प्रवरा अमृत वाहिनीच्या कडेला समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचं वाटप झालं होतं. त्यावेळेस राहू नावाचा दानव अमृत पिण्यासाठी या दंडकाभयारण्यामध्ये आला होता. त्याच्या इथं पाऊल खूण आहे. आणि महादेवाच्या पिंडीवर जल आणि काळे तीळ वाहिली तर पितृदोष नाहीसा होतो. त्याचं कारण असं आहे, राहू हा महादेवाचा भक्त होता आणि राहूचं दर्शन घेतल्यानं, राहूच्या चरणाचं दर्शन घेतल्यानं तुमचा पितृदोष नाहीसा होणार आहे. तुम्ही महादेवाची भक्ती करा, राहूला नमस्कार करा, तुमच्यावर आलेले जे संकट आहे ते सगळे निवारण होईल. आणि प्रवरा अमृतवाहिनीला, तिला एक अमृतवाहिनी माता म्हणून तुम्ही तिच्या स्नानाने तुमचं पितृदोष नाहीसा होणार आहे. तुम्ही या ठिकाणी महादेवाच्या पिंडीला काळे तीळ व्हा, तुमच्या पूर्वजांच्या नावाने एक नारळ व्हा, त्या नारळावर काळे तीळ व्हा, तुमचा सगळा दोष निवारण होईल. आता एक तांब्या भरून पाणी घ्या कुंडातून, स्वयंभू कुंड आहे. कारण या ठिकाणी हे दंडकाभयारण्य होतं. भगवान विष्णूंनी नेवाशाला मोहिनीचा अवतार घेतला होता. त्यावेळेस ह्या दंडकाभयारण्यामध्ये सर्व दानव त्या अमृत कुंभा कलशासाठी थांबले होते. या ठिकाणी अमृत कलश ठेवला होता. भगवान विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं त्यावेळेस या ठिकाणी अमृत कुंड उचललेली ही जागा आहे. तर तुम्ही ते जे पाणी घेतलं ना, हे प्रत्यक्ष अमृत आहे. कारण आपलं सनातन धर्म संस्कृतीनुसार आणि प्रवारा महात्म्य आणि शिवपुराण, गणेश पुराण, विष्णू पुराण, देवी भागवत सर्वांमध्ये समुद्र मंथनाचं अमृत वाटपाचं महत्त्व दिलेलं आहे. तेच महत्त्व या ठिकाणी आहे. या ठिकाणी फक्त महादेवाला काळे तीळ व्हायचे आणि तुमचा पितृदोष नाही सांगणार. काळे तीळ टाकायचं, ताई तुम्ही काळे तीळ टाका. मुलाला सांगा नमस्कार करायला. पूर्वजांचं नाव घ्या, तुमचे जे पूर्वज आहेत त्यांचं नाव घ्या आणि जल महादेवाला अभिषेक करा. ओम रावे नमः, ओम राम 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 रावे नमः,
ओम राम रावे नमः. ओम राम रावे नमः. राहू आहे तो राहू आमचा चांगला व्हावा त्याच्यासाठी आम्ही राहू क्षेत्रामध्ये आलो. आमच्या कुटुंबावरलं संकट निवारण करा. आमच्या मुलाचं शिक्षण होऊ द्या, त्याचे भरभराट होऊ द्या आणि आमच्या कुटुंबाला या कलियुगामध्ये आनंद प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करा. हा नारळ घ्या. तो तुमच्या पूर्वजांच्या नावाने ना तिथं ठेवा. पिंडी खाली ठेवा, खाली तिथं ठेवा. त्याच्यावर पाणी वापरू. पूर्वजांचं नाव घ्या. त्याच्यामध्ये काळे तीळ टाका. राहूला निळं फुलवा. राहूच्या चरणाला वाजू द्या. नमस्कार करा. ओम राम रावे नमः. 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 दर्शन घ्या. आता इथून पुढं तुमच्या कुटुंबावर जे आलेले संकट आहे राहूमुळं ते सगळे दोष इथं तुम्ही महादेवाला काळे तीळ वाहिल्यानंतर दूर झाले. तुम्ही तुमचा प्रपंच एकदम आनंदाने खुशीत राहील असं माझं तुम्हाला आशीर्वाद. तुम्ही आता इथं प्रवारा अमृतवाहिनीच्या कडेला आले. राहूचं दर्शन घेतलं. पिंडीवर काळे तीळ वाहिले. आता तुमचं संपूर्ण कुटुंबामध्ये आनंद निर्माण होईल. पूर्वजांची शांती इथे आपण केली. त्याच्यामुळे तुमच्यावर आलेलं जे संकट आहे पितृदोषाचं ते सगळं निवारण होईल. एकदम आनंदी आनंद. हे सनातन धर्म संस्कृतीनुसार या ठिकाणी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर आपण काळे तीळ वाहिले. महादेवाला नमस्कार केला. राहूला निळं फुल वाहिलं. तुम्ही राहूचं दर्शन घेतलं. इथून पुढे तुमच्या कुटुंबात आनंद होईल. मुलाचं बी लग्न होईल. सगळे काही आनंदी आनंद होईल. धन्यवाद. तुमचे आशीर्वाद असेच राहू दे आमच्यावरती. तुमचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व्ह होतील. पाया पडून नमस्कार. आता तुमचा पितृदोष हटलाय. मुलाचं लग्न लवकर होईल आता. हा आशीर्वाद आहे. या नमस्कार. अरे नमस्कार. काय करतो? पैसे दे पहिले. अहो बसा तर खरा तुम्ही. उद्या पण तुझं तर बाकी. त्या दिवशी तर पैसे घ्यायच्या टायमाला लय दया वाया करत होता, पण तुझ्या चेहऱ्यावर बाबा 1 महिन्यात चांगलं तेज आलं. पैसे काढ पैसे. आणि काय रे, कोणत्या मोबाईलवरून फोन केला? मोबाईल काही दिसत नाही. दाखवतो, सगळं दाखवतो. शाले पाणी आण का? हो. उद्या चांगला सुरुवात वाढला बाबा तुझा. अरे चमत्कार काय तो एकदाचा सांग. शाले पैसे घेऊन ये. पैसे बाबा उद्या तुझी ते कमाल झाली बाबा. कमाल म्हणजे काय जादू काय? अल्लाउद्दीनचा चिराग सापडला का तुला? काही काय सापडलं काय ते तर सांग. खरंच सापडला. वा वा वा. बाबांची कृपा. बाबांची कृपा. अरे कोणते बाबा ते तर सांग मला. राजू कोदे. आता राजू खाणार बाबांच्या नावाने काजू. बाबा काय कमालाची गोष्ट आहे. चहा घ्या, चहा घ्या. आधी चहा तर घ्या, मग पैसे देते. तू म्हणतो म्हणून आता पैसे घ्या. पैसे ऐकून तर उद्या वा वा. पैसे घेऊन तर बाबा लक्ष्मी आली. वा कोद्या. अरे काय पैशाची खानबीन सापडली का काय तुला? अरे ही सगळी स्वस्तिक महाराजांची कृपा. अरे स्वस्तिक महाराजांची कृपा आम्हालाही दाखव. स्वस्तिक महाराज. वा 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 वा. नमस्कार करतो लक्ष्मीला आणि तुला कोद्या. या या बाबांची कृपा आहे.